हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या या व्हिडिओत आपण तुमची जी महाजेनकोची एक्झाम होणार आहे त्यासाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत जे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही जर या एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर फार्मा बुलेट ॲपवर यासाठी मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक अवेलेबल आहे. तुमचा सर्व टेक्निकल सिलेबस यामध्ये कवर्ड आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मोस्ट बेनिफिशियल स्टडी मटेरियल असणार आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी हे. ठीक आहे. तर क्वेश्चन स्टार्ट करूया. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस शो लिंकेज आयसोमेरिझम? यापैकी कोणतं कॉम्प्लेक्स शो करते लिंकेज आयसोमेरिझम? प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस शो लिंकेज आयसोमेरिझम? तर काय असते लिंकेज आयसोमेरिझम? तर लिंकेज आयसोमेरिझम इज आयसोमेरिझम विच इन्व्हॉल्व्स डिफरंट डोनेशन साइट्स. ज्या कॉम्प्लेक्समध्ये ॲम्बिडेंटेड लिगँड प्रेझेंट असतात ते शो करतात लिंकेज आयसोमेरिझम. ॲम्बिडेंटेड लिगँड म्हणजे तर ज्या लिगँड्समध्ये मोर दॅन वन डोनेटिंग साइट्स असतात त्यांना म्हणतात ॲम्बिडेंटेड लिगँड. दोज लिगँड्स विच हॅव मोर दॅन वन डोनेटिंग साइट्स. आणि हे दाखवतात लिंकेज आयसोमेरिझम. लिंकेज आयसोमेरिझम इन्व्हॉल्व्स ॲम्बिडेंटेड लिगँड. आता ऑप्शन्समध्ये काय आहे ॲम्बिडेंटेड लिगँड? तर ऑप्शन एमध्ये NO2 आहे. इथे हा नायट्रोजन डोनरसुद्धा असू शकतो किंवा ऑक्सिजन डोनरसुद्धा असू शकतो. सो हे आहे तुमचं ॲम्बिडेंटेड लिगँड आणि हे कॉम्प्लेक्स शो करेल लिंकेज आयसोमेरिझम. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन बी मध्ये CO आहे. CO कार्बन डोनर असतो. यामध्ये ऑक्सिजन डोनेशन होत नाही. सो हे ॲम्बिडेंटेड लिगँड नाही आहे. ऑप्शन C Cl हे सुद्धा येणार नाही तुमचं ॲम्बिडेंटेड लिगँड. डीमध्ये सुद्धा Cl आहे हे सुद्धा येणार नाही. ठीक आहे. आणखी कोणती आहेत एक्झाम्पल्स ऑफ ॲम्बिडेंटेड लिगँड? तर यामध्ये SCN येईल. SCN सल्फर डोनरसुद्धा असू शकतो, नायट्रोजन डोनरसुद्धा असू शकतो. सो हे सुद्धा येईल तुमचं ॲम्बिडेंटेड लिगँड. थिओसायनेट. ठीक आहे. त्यानंतर आयसोसायनेटसुद्धा असते तुमचं ॲम्बिडेंटेड लिगँड. CNO इट कॅन बाइंड थ्रू ऑक्सिजन और कार्बन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Quantities of electrolytes administered to patients are expressed by milliequivalent, equivalent, milligram or milliliter. Quantities of electrolytes administered to patients are expressed by. काय वापरतात यापैकी टू एक्सप्रेस क्वांटिटीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स ॲडमिनिस्टर्ड टू पेशंट्स? तर यासाठी मिली इक्विव्हॅलंटचा यूज करतात ना. ऑप्शन ए मिली इक्विव्हॅलंट पर लिटर. कधी कधी यासाठी मिलीमोल पर लिटरचा सुद्धा यूज करतात. ही आहेत युनिट्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट इन कॉन्टेक्स्ट टू द कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस? नॉट करेक्ट विचारले रिगार्डिंग टू कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. गॅसेस आर मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स अँड निग्लिजिबल साईज ॲज कम्पेअर्ड टू कंटेनर साईज. तर काय सांगते कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस? तर गॅसेस आर मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स अँड निग्लिजिबल साईज ॲज कम्पेअर्ड टू कंटेनर साईज. हे करेक्ट आहे. when molecule collide they lose energy. तर हे करेक्ट आहे का? तर हे करेक्ट नाही आहे अकॉर्डिंग टू कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. यामध्ये नो एनर्जी लॉस असतो ना. सो दिस इज नॉट करेक्ट इन कॉन्टेक्स्ट टू दी कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. यामध्ये मॉलिक्युल्स अंडरगो परफेक्टली इलास्टिक कोलिजन्स विथ इच अदर अँड विथ दी वॉल्स ऑफ द कंटेनर बट नो एनर्जी लॉस. देन वेन गॅस इज हिटेड द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स इन्क्रीजेस. हे सुद्धा करेक्ट आहे. आपण पाहिलं होतं ना वेलोसिटी ऑफ मॉलिक्युल्स डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. देन दी मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन रँडम मोशन्स. तर हे सुद्धा करेक्ट आहे. यामध्ये मॉलिक्युल्स रँडम अँड कंटिन्युअस मोशनमध्ये मूव्ह करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द हिग्स बोसन पार्टिकल विच वॉज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट इज ऑल्सो नोन ॲज क्वांटम पार्टिकल, गॉड पार्टिकल, ॲटॉमिक पार्टिकल, हाय मास पार्टिकल. काय म्हणतात हिग्स बोसन पार्टिकलला? तर गॉड पार्टिकल म्हणतात ना. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. हिग्स बोसन पार्टिकल इज ऑल्सो नोन ॲज गॉड पार्टिकल. इट इज ए फंडामेंटल पार्टिकल असोसिएटेड विथ द हिग्स फील्ड. हे एक सब ॲटॉमिक पार्टिकल आहे हुज एक्झिस्टन्स इज प्रेडिक्टेड बाय द थेअरी विच युनिफाईड द वीक अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. How many microstats are possible for D2 configuration which shows both weak and strong field limits? 10, 15, 45 or 90. तर काय करेक्ट आन्सर? कसं कॅल्क्युलेट करतात मायक्रोस्टॅट्स? प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो यावर. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. काय असतो फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट मायक्रोस्टॅट्स?
तर नंबर ऑफ मायक्रोस्टॅट्स इज इक्वल्स टू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय n मायनस r फॅक्टोरियल. यामध्ये n काय आहे, तर n आहे ट्वाइस दी नंबर ऑफ ऑर्बिटल्स. ट्वाइस दी नंबर ऑफ ऑर्बिटल्स असते n, ऑर्बिटल्सच्या ट्वाइस असतो n. व्हॉट इज r, तर नंबर ऑफ गिवन इलेक्ट्रॉन्स r. हा फॉर्म्युला सगळ्या कॉन्फिगरेशन्सला अप्लाय होतो, P2 D2 D3 सर्वांना अप्लाय होतो. अँड सगळ्यांचं मायक्रोस्टॅट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इथे D2चं विचारलं आहे, किती ऑर्बिटल्स असतात, तर 5 ऑर्बिटल्स असतात. सो n येईल तुमचं ट्वाइस दी ऑर्बिटल्स, 2 × 5 10 येईल. r किती आहे, तर 2 इलेक्ट्रॉन्स आहे, सो r 2. तर मग काय येईल, तर n फॅक्टोरियल 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय n मायनस r फॅक्टोरियल. 10 मायनस 2 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल काय असते, तर 10 फॅक्टोरियल येईल 10 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 7 6 5 4 3 2 1 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल 2 मल्टिप्लाइड बाय 1. 10 मायनस 2 फॅक्टोरियल, तर 8 फॅक्टोरियल येईल. 8 मल्टिप्लाइड बाय 7 6 5 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 3 2 1. सॉल्व करा आहे, तर इथे 8 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 5 4 3 2 1 हे, आणि इथे 8 मल्टिप्लाइड बाय 7 6 5 4 3 2 1 हे दोन्ही कॅन्सल होतील. 2 1 जार 2 2 5 जार 10. 5 मल्टिप्लाइड बाय 9 45. 45 मायक्रोस्टॅट येईल. कोणत्या ऑप्शनमध्ये दिलं आहे, तर ऑप्शन सी मध्ये आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नंबर ऑफ मायक्रोस्टॅट्स इज इक्वल्स टू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय n मायनस r फॅक्टोरियल. n असते ट्वाइस दी ऑर्बिटल्स, r असते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, एकदा तुम्हाला एक्झाममध्ये P2 कॉन्फिगरेशनचं सुद्धा विचारलं होतं. एकदा P2 कॉन्फिगरेशन बघूया. ऑर्बिटल्स किती असतात, तर 3. सो n किती येईल, डबल दी ऑर्बिटल्स 6 येईल. r किती येईल, तर P2 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सो r इज इक्वल्स टू 2. काय फॉर्म्युला पाहिला आपण, तर n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय n मायनस r फॅक्टोरियल. n किती आहे, तर 6 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 5 4 3 2 1 डिवायडेड बाय r फॅक्टोरियल. r किती आहे, तर 2 2 मल्टिप्लाइड बाय 1 n मायनस r फॅक्टोरियल. n मायनस r 6 मायनस 2 4. 4 फॅक्टोरियल काय येईल, तर 4 3 2 1 हे 4 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 1 हे कॅन्सल होतील. 4 3 2 1 बरोबर. 2 1 जार 2 2 3 जार 6 5 3 जार 15. 15 मायक्रोस्टॅट्स येईल P2 कॉन्फिगरेशनचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. काय आहे यापैकी इनकरेक्ट. फर्स्ट स्टेप इन फोटोकेमिस्ट्री इज एक्सायटेड स्टेट. फोटो एक्सायटेशन करेक्ट आहे का, तर करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारले. नेक्स्ट पाहूया. फोटोकेमिकल रिॲक्शन्स आर कॉज्ड बाय ॲब्झॉर्प्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट ओनली. करेक्ट आहे का, तर हे करेक्ट नाही आहे, इनकरेक्ट आहे. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. फोटोकेमिकल रिॲक्शन्स आर कॉज्ड बाय ॲब्झॉर्प्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट ओनली. दिस इज नॉट करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द जॉमेट्री ऑफ झेनॉन ऑक्सिटेट्राफ्लोराइड इज. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. काय आहे जॉमेट्री ऑफ झेनॉन ऑक्सिटेट्राफ्लोराइड. जॉमेट्रीवर सुद्धा प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर काय आहे झेनॉन ऑक्सिटेट्राफ्लोराइडची जॉमेट्री, तर काय असते झेनॉन ऑक्सिटेट्राफ्लोराइड, तर झेनॉन ऑक्सिटेट्राफ्लोराइड. झेनॉनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात, तर 8 असतात. इथे झेनॉनने आपले 4 इलेक्ट्रॉन्स शेअर केले फ्लोअरिन बरोबर, 2 शेअर केले ऑक्सिजन बरोबर. टोटल 6 इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंगमध्ये यूज झाले. राहिले किती, तर 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच एक लोन पेअर. इथे 4 सिग्मा बॉन्ड्स बनले फ्लोअरिन बरोबर. सो हे झाले तुमचे 4 फ्लोअरिन. 1 2 3 4. ऑक्सिजन बरोबर बनवला डबल बॉन्ड. यामध्ये आहे एक सिग्मा अँड एक पाय बॉन्ड. त्यानंतर एक लोन पेअर. तर आता इथे 4 फ्लोअरिन बरोबरचे अँड एक ऑक्सिजन बरोबरचा 5 सिग्मा बॉन्ड्स झाले. त्यानंतर एक लोन पेअर. टोटल 6 बॉन्ड बनले. 6 इलेक्ट्रॉन यूज झाले. 2 राहिले, त्याची एक लोन पेअर आली. मग काय येईल आता या जॉमेट्रीचं नाव, तर हे 4 फ्लोअरिन स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असे अटॅच आहेत.
त्यानंतर इथे हा ओ आहे, स्क्वेअर पिरॅमिडल जॉमेट्री आहे ना, कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर पेंटागोनल प्लेनार स्क्वेअर पिरॅमिडल, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. हायब्रिडायझेशन काय येईल, तर sp3d2. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द pH व्हॅल्यू ऑफ व्हेरी स्ट्रॉंग ॲसिड सोल्युशन, लेस दॅन 7, लेस दॅन 5, लेस दॅन 2 और लेस दॅन 0. pH व्हॅल्यू ऑफ व्हेरी स्ट्रॉंग ॲसिड सोल्युशन, तर लेस दॅन 0 येईल ना, ऑप्शन डी. कधी कधी तुम्हाला ऑप्शनमध्ये लेस दॅन 1 सुद्धा असू शकते. लेस दॅन 0 और लेस दॅन 1 असते तुमचं pH व्हॅल्यू ऑफ व्हेरी स्ट्रॉंग ॲसिड सोल्युशन. जे व्हेरी स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सोल्युशन्स असतात त्यांचा pH असतो लेस दॅन 0. pH ऑफ हायली कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सोल्युशन असते जनरली नेगेटिव्ह. हायली कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोल्युशनचं pH किती असते, तर अराउंड -0.3 असते. देन व्हेरी स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ॲसिड pH व्हॅल्यू किती असते, तर 0 to 1 असते. ठीक आहे. स्ट्रॉंग ॲसिड्स कम्प्लिटली डिसोसिएट इन वॉटर अँड रिलीजिंग हायड्रोजन आयन्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which one of the following sodium compounds is used for softening hard water? Na2CO3, sodium carbonate, NaOH, sodium hydroxide, NaHCO3, sodium bicarbonate, Na2SO4, sodium sulfate. कोणत्या सोडियम कंपाऊंडचा यूज करतात फॉर सॉफ्टनिंग हार्ड वॉटर, तर वॉशिंग सोडाचा यूज करतात ना फॉर सॉफ्टनिंग हार्ड वॉटर. काय असते वॉशिंग सोडा, तर सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. सोडियम कार्बोनेट इज यूज्ड फॉर रिमुव्हिंग परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर. हे वॉटरमधल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मॉलिक्युल्सला बाइंड करते. ठीक आहे. त्यानंतर सोडियम कार्बोनेटवर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात आला होता. विच प्रोडक्ट इज फॉर्म्ड वेन सोडियम बायकार्बोनेट इज हीटेड स्ट्रॉंगली. सोडियम बायकार्बोनेट काय आहे, तर NaHCO3. बेकिंग सोडा म्हणतात ना सोडियम बायकार्बोनेटला. बी फॉर बायकार्बोनेट, बी फॉर बेकिंग. जेव्हा आपण सोडियम बायकार्बोनेटला हीट करतो तेव्हा आपल्याला भेटते सोडियम कार्बोनेट Na2CO3. आणखी काय भेटेल, तर CO2 कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर H2O. ठीक आहे. इथे Na2 आहे, सो इथे 2Na येईल. 2 सोडियम आहेत, इथे सुद्धा 2 सोडियम आहेत. इथे 2 हायड्रोजन झाले, इथे सुद्धा 2 हायड्रोजन आहेत. इथे कार्बन 2 झाले, इथे सुद्धा 1-2 कार्बन आहेत. ऑक्सिजन 3, 2, 1, 6, इथे सुद्धा 6 ऑक्सिजन झाले. ठीक आहे. NaOH काय आहे, तर कॉस्टिक सोडा, सोडियम हायड्रॉक्साईड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आणि हे Na2SO4 काय असते, तर ग्लॉबर सॉल्ट असते ना, हे ग्लॉबर सॉल्ट सोडियम सल्फेट. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट झाला आहे. ग्लॉबर सॉल्ट असते तुमचं सोडियम सल्फेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ओर ऑफ ॲल्युमिनियम. तर हे ओरसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामिनेशनसाठी. ओर ऑफ ॲल्युमिनियम काय आहे, गॅलेना, क्रायोलाइट, सिनाबार, इप्सम सॉल्ट. तर ॲल्युमिनियमचं ओर आहे क्रायोलाइट, ऑप्शन बी. क्रायोलाइट इज अन ओर ऑफ ॲल्युमिनियम. केमिकल फॉर्म्युला काय असतो क्रायोलाइटचा, तर हे असते तुमचं सोडियम ॲल्युमिनियम फ्लोराईड. Na3AlF6 क्रायोलाइट, सोडियम ॲल्युमिनियम फ्लोराईड. देन आणखी कोणते आहेत ओर्स ऑफ ॲल्युमिनियम, तर यामध्ये बॉक्साईट येते. बॉक्साईट केमिकल फॉर्म्युला काय आहे बॉक्साईटचा, तर Al2O3 2H2O बॉक्साईट. इट इज द प्रायमरी ओर ऑफ ॲल्युमिनियम बॉक्साईट. आणखी कोणते आहेत ओर्स ऑफ ॲल्युमिनियम, तर यामध्ये फेल्डस्पार येते, फेल्डस्पार. त्यानंतर कोरंडम येईल, कोरंडम, कोरंडम, फेल्डस्पार, बॉक्साईट, क्रायोलाइट, हे सर्व आहेत ओर्स ऑफ ॲल्युमिनियम. गॅलेना काय आहे, तर PbS ओर ऑफ लेड आहे ना तुमचं गॅलेना. त्यानंतर सिनाबार, तर ओर ऑफ मर्क्युरी आहे ना सिनाबार, मर्क्युरी सल्फाईड असते सिनाबार. व्हॉट इज इप्सम सॉल्ट, तर मॅग्नेशियम सल्फेट हेप्टाहायड्रेट असते ना तुमचं इप्सम सॉल्ट. ओर्स खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. आयरनचे ओर्स काय आहेत, तर हेमॅटाईट असते, हेमॅटाईट. आणखी काय आहे, तर मॅग्नेटाईटसुद्धा येते, मॅग्नेटाईट, हेमॅटाईट, हे आहेत तुमचे ओर्स ऑफ आयरन. आणखी काय येईल यामध्ये, तर लिमोनाईट येते, लिमोनाईट ओर ऑफ आयरन. लिमोनाईट, मॅग्नेटाईट अँड हेमॅटाईट हे आहेत ओर्स ऑफ आयरन. त्यानंतर सिल्वरचे ओर्स काय आहेत, सिल्वर, तर एक येते तुमचं हॉर्न सिल्वर. देन येईल तुमचं रुबी सिल्वर. त्यानंतर असते सिल्वेनाईट, सिल्वेनाईट, रुबी सिल्वर, हॉर्न सिल्वर, ही आहेत ओर्स ऑफ सिल्वर. त्यानंतर कॉपरचे ओर्स काय आहेत, तर एक येते मॅलाकाईट, मॅलाकाईट. आणखी काय येईल, तर क्युप्राईट असते,
क्युप्राईट, मॅलेकाईट हे आहेत ओर्स ऑफ कॉपर. त्यानंतर डोलोमाईट कसलं ओर आहे? डोलोमाईट काय आहे? तर हे मॅग्नेशियमचं ओर आहे. डोलोमाईट, मॅग्नेसाईट, कॅर्नालाईट हे आहेत ओर्स ऑफ मॅग्नेशियम. त्यानंतर झिंक ब्लेंड कसलं ओर आहे? व्हॉट इज झिंक ब्लेंड? तर हे झिंकचं ओर आहे, झिंक ब्लेंड. त्यानंतर कॅलमाईनसुद्धा आहे, कॅलमाईन ओर ऑफ झिंक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूज्ड ॲज ए रॉ मटेरियल इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ग्लास? जिप्सम, ॲल्युमिना, बोरॅक्स, सोडा. नॉट यूज्ड ॲज ए रॉ मटेरियल इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ग्लास. ग्लासच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसला यूज करत नाही ॲज ए रॉ मटेरियल? तर जिप्समचा यूज करतात का? तर याचा यूज करत नाही. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. जिप्सम इज नॉट यूज्ड ॲज ए रॉ मटेरियल इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ग्लास. जिप्सम काय असते? तर कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट असते ना तुमचं जिप्सम. आणि जिप्सम गरम केल्यावर आपल्याला काय भेटते? तर प्लास्टर ऑफ पॅरिस. काय असते प्लास्टर ऑफ पॅरिस? तर कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट असते ना प्लास्टर ऑफ पॅरिस. आणि जिप्समचे यूज करत नाही ॲज ए रॉ मटेरियल इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ग्लास. बाकी ॲल्युमिना, बोरॅक्स, सोडा या सर्वांचा यूज करतात ॲज ए रॉ मटेरियल इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ग्लास. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हायड्रोजन पेरॉक्साईड डज नॉट ॲक्ट ॲज ॲसिड, बेस, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 डज नॉट ॲक्ट ॲज. तर हे H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड वीक ॲसिड असते ना. इट कॅन डोनेट H+ आयन्स. त्यानंतर हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटसुद्धा आहे. इट कॅन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अदर सबस्टन्सेस. आपण पाहिलं होतं ना, इट कॅन ॲक्ट ॲज ए ब्लिचिंग एजंट. त्याने रिड्युसिंग एजंटसुद्धा आहे. बेस येणार नाही. हायड्रोजन पेरॉक्साईड डज नॉट ॲक्ट ॲज ए बेस. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इट डज नॉट ॲक्ट ॲज ए बेस ऑर ॲक्सेप्ट प्रोटॉन्स. ठीक आहे. त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईडवर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात आला होता. हायड्रोजन पेरॉक्साईड ॲसे इज परफॉर्म्ड बाय. तर हे असते तुमचं रेडॉक्स टायट्रेशन. हायड्रोजन पेरॉक्साईड ॲसे इज परफॉर्म्ड बाय रेडॉक्स टायट्रेशन. प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द मोस्ट प्युअर फॉर्म ऑफ कार्बन अमंग द ऑप्शन्स इज. कोणता आहे यापैकी प्युरेस्ट फॉर्म ऑफ कार्बन? अँथ्रासाइट, लॅम्प ब्लॅक, वूड, चारकोल, डायमंड. तर डायमंड येईल ना. ऑप्शन डी. डायमंड इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ कार्बन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग गॅसेस डिझॉल्व्स इन वॉटर टू गिव्ह ॲसिडिक सोल्युशन? यापैकी कोणता गॅस डिझॉल्व होतो वॉटरमध्ये टू गिव्ह ॲसिडिक सोल्युशन? कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन. तर वेन कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व इन वॉटर वी गेट कार्बोनिक ॲसिड. जेव्हा कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व होतो वॉटरमध्ये इट रिॲक्ट्स टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड. H2CO3 कार्बोनिक ॲसिड हे असते तुमचं वीक ॲसिड. अँड दिस कार्बोनिक ॲसिड मेक्स दी सोल्युशन ॲसिडिक. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. हे जे कार्बोनिक ॲसिड आहे हे डिसोसिएट होते वॉटरमध्ये टू रिलीज हायड्रोजन आयन्स मेकिंग दी सोल्युशन ॲसिडिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बोरॉन हॅलाइड्स बिहेव्स ॲज लेविस बेस बिकॉज ऑफ देअर इलेक्ट्रॉन डेफिशियंट नेचर, ॲसिडिक नेचर, आयोनिक नेचर, कोव्हॅलंट नेचर. बोरॉन हॅलाइड्स बिहेव ॲज लेविस बेस. तर बोरॉन हॅलाइड्समध्ये बोरॉनचे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात? तर 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. सो बोरॉन कॅपेबल असते फॉर ॲक्सेप्टिंग ॲन इलेक्ट्रॉन पेअर टू कम्प्लीट दी ऑक्टेट. आणि आपण लेविस थेअरीमध्ये काय पाहिलं होतं? अकॉर्डिंग टू लेविस थेअरी ॲसिड काय असते आणि बेस काय असते? तर अकॉर्डिंग टू लेविस थेअरी अन ॲसिड इज ए सबस्टन्स दॅट ॲक्सेप्ट ॲन इलेक्ट्रॉन अँड बेस इज ए सबस्टन्स दॅट डोनेट्स इलेक्ट्रॉन्स. इथे बोरॉनमध्ये 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. सो इट कॅन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. So because of electron deficient nature, boron halides behaves as a Lewis acid. Option A येईल तुमचं करेक्ट आन्सर. बोरॉन हॅलाइड्स behaves as a Lewis base because of their Lewis acid पाहिजे इथे. Lewis acid because of their electron deficient nature. आपण पाहिलं ना, according to Lewis theory an acid is a substance that accept an electron and base donate electrons. Next question पाहूया. Which of the following element is used in solar cells? सिलिकॉन, सीरियम, ॲस्टॅटिन, यॅनेडियम. कोणाचा यूज करतात इन सोलार सेल्स? तर सोलार सेल्समध्ये यूज करतात सिलिकॉनचा. ऑप्शन ए. सोलार सेल्सला काय म्हणतात? तर यांना फोटोवोल्टाईक सेल म्हणतात ना. फोटोवोल्टाईक सेल, सोलार सेल्स या कन्वर्ट करतात सोलर एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए नोबल गॅस? नोबल गॅस खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. यापैकी कोणतं नाही येणार नोबल गॅसमध्ये? नॉट ए नोबल गॅस.
तर नोबल गॅसेसमध्ये आपण पाहिलं होतं हिलियम, निऑन, झेनॉन, अर्गॉन, देन पाहिलं क्रिप्टॉन, रेडॉन. कोणत्या ग्रुपमध्ये पाहिलं होतं आपण नोबल गॅसेस? तर ग्रुप 18मध्ये पाहिलं होतं ना. इनर्ट गॅसेस, नोबल गॅसेस हे कलरलेस, ऑर्डरलेस, टेस्टलेस असतात. त्यानंतर हे बॉन्ड फॉर्मेशन करत नाहीत विथ अदर ॲटम्स. त्यानंतर हे मोनो ॲटॉमिक इन नेचर असतात, मोनो ॲटॉमिक असतात. यांची 0 व्हॅलन्सी असते. दे हॅव 0 व्हॅलन्सी अँड कॅनॉट कंबाईंड विथ अदर एलिमेंट्स टू फॉर्म कंपाऊंड्स. हे इलेक्ट्रॉन गेन और लूज करत नाही. हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. ठीक आहे. आणि यापैकी हे जे झेनॉन आहे याला स्ट्रेंजर गॅससुद्धा म्हणतात. का म्हणतात याला स्ट्रेंजर गॅस? तर याचं स्ट्रेंज बिहेवियर असते. कधीकधी हे रिॲक्ट करून कंपाऊंड बनवते. याचं स्ट्रेंज बिहेवियर असते, तो याला म्हणतात स्ट्रेंजर गॅस. आणि हा जो वर्ड झेनॉन आहे याचा ग्रीक मिनिंग आहे स्ट्रेंज. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला ऑप्शन्समध्ये काय दिले? तर हायड्रोजन. तर ऑप्शन एच येईल तुमचं करेक्ट आन्सर. हायड्रोजन तुमच्या नोबल गॅसमध्ये येत नाही. बाकी हिलियम, निऑन, आर्गॉन नोबल गॅस आहेत. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग केमिस्ट एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.